आपण ऋषिकेशला आहे आणि ऋषिकेशमध्ये सध्या पाऊस नाही, पण रात्री एवढा मोठा पाऊस झाला की असं वाटत होतं की खूप पाणी येईल, पण सकाळी येतो एवढं काही डिफरन्स आहे नाही. तर म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. सध्या जास्त पाऊस वगैरे झाला नाही आहे, मस्त आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आपण सध्या ऋषिकेशच्या पुढे एका गावात थांबलेलो आहे. तुम्ही एकदा व्ह्यू बघू शकता. फुल हे व्ह्यू बघा, फक्त झाड इथे. एवढे झाडं असताना पण गरमी म्हणजे खूप बेकार आहे. पाऊस पडला की बरं वाटतं, पाऊस नसला की ॲज युजल गरमी व्हायला स्टार्ट होते. ऋषिकेशमध्ये सध्या आपण रामझुलावर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, समोरही दाखवतो तुम्हाला. पूर्ण व्ह्यू दाखवता मला, पूर्ण व्ह्यू बघायला. हा ब्रिज, सगळे घाट वगैरे सध्या ओपन आहेत, एवढंही जास्त पाणी नाहीये. आता आपण सध्या शांतिनिकेतन घाटलंय. पाणी तुम्ही बघू शकता. काल रात्री खूप जास्त पाऊस झाला, पण त्या मानाने एवढं काय पाणी वाढलं नाही. तशी व्यवस्था वगैरे चांगली इथे, त्या हिशोबाने काही इश्यू तर येत नाही इथे. बाकी ट्रॅव्हलच्या हिशोबाने एकदम ओके आहे. इतका पावसाळा असून पण फुल गरमी इथे. नदीला बघू शकता किती पाणी, सध्या मोक्कार पाणी आहे आणि फ्लो पण खूप जास्त आहे. पण ट्रॅव्हलरला प्रॉब्लेम होईल असं काही नाही आहे. ते बघा, ते एक भाऊ मस्त मध्ये स्विमिंग करतोय. अरे काय, किती जण चालले? राम जय जय राम, प्रभु बिहारी राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मॅडम, घाटाजवळ एक सुंदर अशी कमान आहे, बघू शकता कमान किती सुंदर आहे. आणि त्याच्या बाजूला एक वर्ल्ड क्लॉक सारखा एक क्लॉक पण आहे. हो, आता याच ब्रिजवर आपण रामझुला ज्याला म्हणतात. आणि वरतून चक्क असं खाली बघितलं की डोळे फिरतायत पूर्ण असे. एवढा भारी सीन आहे. इथे नुसतं तुम्हाला डोंगर दिसतील. आता आपण रामझुला म्हणजे ब्रिज एक छोटा, तिथं आपण माणसाचे पायी आपण ट्रॅव्हल करू शकतो. गाड्या वगैरे जात नाही तिथून. तिथे आपण पाण्याचा फ्लो तर बघाच, मस्त वातावरण आहे. नुसते डोंगर दिसेल तुम्हाला इथे सगळीकडे, बाकी तर काही दिसत नाही वेगळं. ऋषिकेशमध्ये सध्या खूप गरमी आहे आणि ज्या हिशोबाने म्हणत होतो आपण खूप पाऊस राहील वगैरे, तर तो तर नाही सध्या. ओव्हरऑल सांगायचं तर एकदम मस्त आहे ऋषिकेश आणि आलं तर पाहिजे. तिथे जास्त तुम्हाला फॉरेनर दिसतील, कारण की मॅक्झिमम हे योगा वगैरेसाठी फेमस आहे. त्या हिशोबाने तुम्ही पण प्लॅन करा. बाकी पाण्याला घाबरायची गरज नाही, सगळी मॅनेजमेंट आहे. जास्तच पाऊस असेल तर का, बाकी ओव्हरऑल चांगले. नक्की व्हिजिट करा एकदा.